नमस्कार मित्रांनो, पहा पहिला प्रश्न. जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 21 जून. पुढचा प्रश्न. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो रायगड. अष्टविनायकापैकी सिद्धटेक हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे? तर उत्तर आहे अहमदनगर. पुढचा प्रश्न. कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे? उत्तर आहे नाशिक मुंबई. सर्व आपण घाट शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, तुम्ही या चॅनलवर जाऊन पाहू शकता. पुढचा प्रश्न. केवलदेव राष्ट्रीय उद्यान जे पक्षीसाठी आहे ते कोणत्या राज्यात विचारलं आहे? तर राजस्थान येथे. पुढचा प्रश्न आहे. लंडन येथे इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना 1905 मध्ये कोणी केली? तर उत्तर आहे मित्रांनो श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. पुढचा प्रश्न. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी. मित्रांनो, याच प्रकारे आपण सर्व व्हिडिओ पाहत आहेत ज्यामध्ये आपण सर्व विषय पाहत आहे. मित्रांनो, सर्व विषयाचे आपण मिक्स प्रश्न पाहत आहेत जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये ते महत्त्वाचे ठरतील. पुढचा प्रश्न पहा. झुलू हे जमात कोठे आढळते? तर उत्तर आहे मित्रांनो दक्षिण आफ्रिका येथे. पुढचा प्रश्न. सुयश कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो? तर उत्तर आहे भूमध्य सागर व लाल सागर. हे सर्व प्रश्न मित्रांनो विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? प्रश्न खूप वेळा विचारला जातो, म्हणून या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढचा प्रश्न पहा. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे विचारलं आहे? कृष्णा नदीचे उगम महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्याला माहीतच आहे. पुढचा प्रश्न. शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीच्या संबंधित आहे? तर उत्तर आहे कावेरी. पुढचा प्रश्न. कैलास मंदिर हे अजिंठा वेरूळ येथील कोणत्या वंशाच्या कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्याच्या काळात निर्माण केले आहे विचारलेला आहे मित्रांनो प्रश्न हा. तर उत्तर आहे राष्ट्रकूट. पुढचा प्रश्न. बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे? तर उत्तर आहे हंगेरी. या प्रकारे आपण देश व त्याची राजधानीसुद्धा पाहणार आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष 1885 मध्ये कोण होते? तर उत्तर आहे मित्रांनो व्योमेशचंद्र बॅनर्जी. पहा प्रश्न. पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसराय कोण होते? तर उत्तर आहे लॉर्ड आयर्विन. दांडी यात्रा ही महात्माजींची कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो सविनय कायदेभंग. पुढचा प्रश्न. पॉवर्टी अँड अनबिटेशन रूल इन इंडिया चे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न. पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे मित्रांनो 26 जानेवारी 1930. पुढचा प्रश्न. पानिपतची तिसरी युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर उत्तर आहे 1761 मध्ये. पहा पुढचा प्रश्न. कलम 25 हे भारतीय राज्यघटनेमध्ये कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो धर्म स्वातंत्र्याचे अधिकार. पुढचा प्रश्न आहे. कलम 61 ही राज्यघटनेमध्ये कशाशी संबंधित आहे? तर राष्ट्रपती महाभियोग. पुढचा प्रश्न. संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? तर उत्तर आहे 22. पुढचा प्रश्न. जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो 2 डिसेंबर. पुढचा प्रश्न. WTOचे विस्तृत रूप काय आहे? तर उत्तर आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न. अर्थव्यवस्थेची जागतिकीकरण भारताने कोणत्या वर्षी सुरू केले? तर उत्तर आहे 1991 मध्ये. पुढचा प्रश्न आहे. भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर उत्तर आहे मित्रांनो अप्रत्यक्ष लोकशाही. पुढचा प्रश्न. वस्तू व सेवा कर या विषयाशी संबंधित कोणती घटनादुरुस्ती आहे? तर उत्तर आहे 101वी घटनादुरुस्ती. पुढचा प्रश्न. पंचायत समितीच्या कार्यकारी अधिकारी कोण असतात? तर उत्तर आहे गटविकास अधिकारी. पुढचा प्रश्न. देशातील सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य कोणते? तर उत्तर आहे राजस्थान. पुणे येथे अष्टविनायकापैकी किती मंदिरे आहेत? तर उत्तर आहे 5. अष्टविनायक आपण आपल्या या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न. माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे? तर उत्तर आहे अहमदनगर कल्याण मार्गावर. पुढचा प्रश्न पहा. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे सिकंदराबाद. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे? तर उत्तर आहे पुणे येथे. पुढचा प्रश्न. पोलीस शहीद दिवस म्हणून कोणता दिवस ओळखला जातो? तर उत्तर आहे 21 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न आहे. होमगार्ड दलाचे राज्याचे प्रमुख कोण असते? तर उत्तर आहे महासमादेशक.
पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर नक्की कळवा. काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? पुढचा प्रश्न पहा. मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी संबंधित कोण आहे? तर उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणीकडे गेला? तर उत्तर आहे भारत सरकार अधिनियम 1858. पुढचा प्रश्न. भारतीय घटना समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न. घटना समितीने राष्ट्रध्वज कोणत्या तारखेस स्वीकार केला? खूप वेळा विचारला जातो, हा सुद्धा खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. तर उत्तर आहे याचे 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज घटना समितीने स्वीकार केला. पुढचा प्रश्न. राज्य पुनर्रचना आयोग स्थापित झाला तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते? सर्वांना माहीत असेल, फाजल अली. पुढचा प्रश्न. मूलभूत अधिकार हे घटनेच्या कोणत्या भागात आहे? तर उत्तर आहे भाग 3 येते. तर महाराष्ट्रातील घाट व त्यांचे मार्ग सर्व शॉर्ट्समध्ये दिलेले आहेत. तुम्हाला याआधी 2 प्रश्न आलेले आहेत, तर नक्की पहा. पुढचा प्रश्न. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर उत्तर आहे 8. याच महाराष्ट्रातील भूगोलावर आपण प्रश्न उत्तर पाहत आहेत, ज्यामधून आपण संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल कवर करत आहे. तर नक्की तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे. पीतक्रांती हे कृषी क्षेत्रातील कोणत्या उत्पादनातील वाढ होण्यासाठी आहे? तर उत्तर आहे तेलबिया. तर विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारे आपण मेगा बॅच आणि टार्गेट बॅचमधून अंकगणित आणि सामान्य ज्ञान यावेळी सर्व आलेले प्रश्न पाहत आहेत. सोबतच महाराष्ट्राचा भूगोल आणि इतर विषय आपण प्रश्न उत्तराच्या साहाय्याने संपूर्ण विषय कवर करत आहेत. तर नक्कीच आपल्या चॅनलसोबत जुळून राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.